तुमची जर सिंह रास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्या संपूर्ण आयुष्याला किंवा तुमच्या भाग्याला आणि तुमच्या भविष्याला एक अशी अद्भुतपूर्व कल्पना देणारा ठरू शकतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय मंडळी. ज्योतिष शास्त्राच्या अत्यंत गूढ आणि प्राचीन कालखंडाचा अभ्यास केला असता आगामी 29 जून रोजी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा ही सामान्य पौर्णिमा नसून ती सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यवान आणि चमत्कारी ठरू शकते असे संकेत मिळत आहेत. या विशेष ज्येष्ठ पौर्णिमा बाबत अत्यंत महत्वाची गोपनीय आणि विस्मयकारक माहिती आता समोर आली, जी कदाचित येण्यापूर्वी तुम्हाला कुणीही सांगितली नसेल. पुढील 24 तास मंडळी, पुढील 24 तास सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील आणि निर्णयकारक ठरू शकतं. कारण ब्रह्मांडामध्ये ग्रहांची अशी रचना तयार होत आहे जी थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे. पण मंडळी, या काळात तुमची एक छोटीशी चूक, एक लहानसा निष्काळजीपणा किंवा एखादा चुकीचा निर्णय तुमच्या हातून एक खूप मोठी सुवर्ण संधी कायमची घालवू शकतो. म्हणूनच आता पुढे जे सांगणार आहे ना ते अनेक सिंह राशीच्या लोकांसाठी धक्कादायक तितकंच डोळे उघडणारं ठरू शकतं. या ज्येष्ठ पौर्णिमेपूर्वी तुम्ही दैनंदिन आयुष्यात येणारे 3 विशेष संकेत साधे सुधे नसून ते थेट देवाधिकावर महादेवाच्या अनंत कृपेने आणि आशीर्वादाचे मुख्य चिन्ह मानले जातात. हे संकेत नेमके कोणते आहेत आणि ते तुमच्या नशिबाचे कसे जोडले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवा. व्हिडिओच्या अगदी शेवट विशेष अशी चमत्कारी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण अत्यंत उपाय तुमच्या जीवनातील हा प्रभावी उपाय तुमच्या जीवनातील दुःखाचे अंधार दूर करणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते आणि नशिबाचे दार उघडण्यापूर्वीच बंद करू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त आदेश. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनल मध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, मूळ विषयाकडे वळताना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. 29 जून सोमवारची ज्येष्ठ पौर्णिमा सिंह राशीसाठी इतकी विशेष आणि प्रभावी का मानली जात आहे? ज्योतिष गणितानुसार या पौर्णिमेच्या काळात सिंह राशीच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे असे शुभ संयोग जुळून येत आहे जे तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू शकतात. मागील काही महिन्यापासून या कदाचित वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक तणावातून जातात, ज्या अपयशाचा सामना करत आहात आणि पावलोपावली जी अडथळे अनुभवतात ते सर्व आता हळूहळू कमी होण्याचे आणि संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपले नशीबच खराब आहे, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. कारण निसर्ग किंवा ईश्वर थेट कोणताही बदल घडवत नाही, तर तो आधी काही सूक्ष्म संकेत देतो आणि त्यानंतरच आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून येतात. हे संकेत ओळखणं प्रत्येकाला जमत असं नाही, परंतु ज्यांना हे जमतं ते आपले आयुष्याचे सोने करतात. जर तुम्हाला मागील काही दिवसात विचित्र किंवा रहस्यमय स्वप्न पडत असतील किंवा अचानक एखादी अशी व्यक्ती भेटेल जिच्या बोलण्याने तुमच्या मनाला शांती मिळेल किंवा तुमच्या मनात भविष्याबद्दल सतत काहीतरी सकारात्मक आणि वेगळे विचार येत असतील तर हा संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका. हे सर्व शुभ संकेत असू शकतात जे दर्शवतात की महादेवाने तुमचे हाक ऐकले आहे. या अद्भुत ग्रहाची स्थितीमुळे सिंह राशीच्या मंडळींनो जीवनात अचानक धनलाभ होणे एक मोठी शक्यता निर्माण होत आहे. आर्थिक चणचणीमुळे जी कामे रखडली होती किंवा ज्या योजना पैसे अभावी बंद पडल्या होत्या आता पुन्हा एकदा गळती मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः जे तरुण किंवा व्यक्ती बऱ्याच काळापासून बेरोजगार आहेत, नोकरीसाठी सतत प्रयत्न करत आहेत पण पदरी फक्त निराशा येत आहे, अशा बेरोजगारांना या काळात नोकरीची अत्यंत उत्तम आणि मनाची संधी मिळू शकते. हा बदल केवळ नोकरीपुरता मर्यादित नसून जे लोक स्वतःचा व्यापार किंवा व्यवसाय करत आहेत त्यांना व्यवसायात खूप मोठा आर्थिक फायदा, नवीन ग्राहक मिळणं किंवा बाजारातून अचानक मोठे ऑर्डर्स मिळण्याचे प्रबळ योग निर्माण होत आहे. ज्योतिष मान्यतेनुसार
हा लाभ सर्वांचा सारखा प्रमाणात मिळेल असं नाही. ज्यांच्या मनात सकारात्मक विचार आहेत, त्यांच्या देवावर आणि स्वतःच्या कर्मावर नितांत श्रद्धा आहे, अशा लोकांना या काळात खूप जास्त आणि वेगाने लाभ मिळू शकतो. तुमची जी कामे बऱ्याच वर्षापासून रखडली होती, ज्या फाईल सरकारी कार्यालयात अडकून पडल्या होत्या, ती रखडलेली कामे आता अनपेक्षितपणे पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तुमच्या आयुष्यातील प्रदीर्घ संघर्षाचा काळ आता संपत आला असून एका नव्या यशाचा आणि प्रगतीचा काळ सुरू होण्याचे हे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. मंडळी, आयुष्यात कधी कधी एकच असा क्षण येतो जी संपूर्ण दिशा बदलून टाकतो. या काळात अचानक आलेला एखादा फोन कॉल, एखादा छोटासा मेसेज, संदेश किंवा एखादी चांगली बातमी तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडून आणू शकते. म्हणूनच तुमच्या आसपास घडणाऱ्या संकटाकडे किंवा घटनेकडे डोळसपणे पहा आणि समोर येणाऱ्या नवीन संधीकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. कारण कधी कधी एखादी साधी दिसणारी संधी सुद्धा भविष्यात खूप मोठी साम्राज्य उभे करू शकते. तुमच्या आर्थिक मंडळींनो, तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याचे संकेत असून जुने अडकलेले किंवा बुडलेले पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते पैसे अचानक परत मिळणं शक्यता आहे. केवळ जुनेच नव्हे तर उत्पन्नाचं काही नवीन कायमस्वरूपी स्रोत निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू आर्थिक मजबूत होईल. जे लोक आधीपासून नोकरीमध्ये आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठाकडून विशेष कौतुक लाभण्याची उन्नती मिळणारच, प्रमोशन मिळण्याचे किंवा पगारवाढीची दाट शक्यता निर्माण होत आहे. पण मंडळी, इथेच तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. पैशाची आवक वाढत असताना या आर्थिक व्यवहार करताना कधीही घाईगडबड करू नका, अजिबात घाईघाई करू नका. तसेच कितीही जवळची व्यक्ती असली तरी कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर फसवणूक होऊ शकते. जर तुम्ही भूतकाळात कुठे जुनी गुंतवणूक केली असेल तर शेअर मध्ये असो किंवा शेअर मार्केटमध्ये असो, जमिनीमध्ये असो किंवा सोन्यात, त्या जुन्या गुंतवणुकीतून आता अचानक मोठा फायदा मिळण्याचे दाट संकेत मिळत आहेत. आता मंडळी, पुढे जे सांगणार आहे ना, ते अनेक सिंह राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेलं असल्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. केवळ पैसा आणि करिअरच नाही तर तुमच्या प्रेमसंबंधात आणि कौटुंबिक नात्यामध्ये कमलेची सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. कौटुंबिक कलह, पती पत्नी मधील मतभेद किंवा नातेवाईकांमध्ये किंवा नातेवाईकांसोबत असलेले जुने वाद आता शांत होऊ शकतात. वैचारिक मतभेदामुळे जी दुरावलेली नाती होती ती मंडळी पुन्हा एकदा विश्वासाने जुळू शकतात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जे लोक अविवाहित आहेत आणि बऱ्याच काळापासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्या आयुष्यात या ज्येष्ठ पौर्णिमेनंतर अत्यंत खास आणि समजूतदार व्यक्तीची एंट्री होऊ शकते. परंतु हे सर्व सुख अनुभवत असताना तुम्ही आपल्या बोलण्यावर आणि भाषेवर विशेष संयम ठेवला पाहिजे, कारण तुमची रास थोडी आक्रमक मानली जाते. अशा वेळी कडू शब्द वापरणं टाळावं, अन्यथा बनत आलेले काम बिघडू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या विवाहित जीवनात प्रचंड आनंद, प्रेम आणि परंपरेबद्दलचा समजूतदारपणा वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन अधिक सुखी होईल. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर प्रगतीचे एक नवीन आणि सुवर्ण संधी तुमच्या दारावर दस्तक देऊ शकते. याचा फायदा तुम्हाला वरून घेता आला पाहिजे. अनेकदा मंडळी, अनेकदा आपण मुलाखती घेतो, परीक्षा देतो, पण यश मिळत नाही. परंतु या विशेष काळात नवीन नोकरीसाठी एखादा महत्वाचा कॉल येणार, प्रलंब ईमेल मिळणार, असलेली मुलाखतीचा सकारात्मक निकाल लागू शकतो. त्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ धाडसी पाऊल उचलण्याचा असू शकतो, कारण व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन भागीदारी करण्यासाठी घेतलेले मोठे निर्णय भविष्यात प्रचंड फायदेशीर ठरू शकतात. मनामध्ये असणारी अपेक्षेची भीती किंवा नकारमकता काढून टाका, कारण भीतीमुळे हाताशी आलेली कोणतीही सुवर्ण संधी तोडून देणं मूर्खपणाचं ठरेल. जेव्हा ग्रहाची साथ मिळते तेव्हा समाजात देखील तुमचा मानसन्मान, प्रतिष्ठा आणि आदर वाढण्याचे संकेत मिळतात. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमचे विरोधक करत आहेत, जे विरोधक होते, जे विरोधक करत आहेत, जे तुमच्या प्रगतीवर जळत होते, त्या विरोधक करणाऱ्या लोकांचे खरे रूप आता जगासमोर उघडे पडू शकतात. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला तुमच्या गरिबीवरून किंवा अपयशावरून कमी लेखलं होतं, तुमचा अपमान केला होता, हेच लोक आता तुमची प्रगती पाहून लोकांसमोर तुमचं कौतुक करू शकतात.
हे निसर्गाचे चक्र आहे. सत्य अखेर कधी ना कधी समोर येतच आणि माणसाने केलेल्या चांगल्या कर्माचं फळ त्याला नक्कीच मिळतं. हा सृष्टीचा नियम आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा यश तुमच्या चरणी लोळून गेल तेव्हा पैसा आणि प्रतिष्ठा वाढेल, तेव्हाही मनाने अत्यंत नम्र राहणं आवश्यक आहे. कारण गर्वाचं घर नेहमीच खाली असतं. या कालावधीमध्ये तुमची एखादी जुनी मैत्री किंवा गैरसमजामुळे किंवा वेळी अभावी तुटलेली होती ती पुन्हा एकदा जुळण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुमच्या आयुष्यात आत्मविश्वास वाढणारी एखादी अत्यंत महत्वाची घटना घडू शकते, जी तुम्हाला अतिरंग ऊर्जा आणि बळ देईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्येष्ठ पौर्णिमा ही जुन्या वाईट गोष्टीचा अंत आणि एका नवीन पवित्र सुरुवातीची प्रतीक मानले जाते. म्हणूनच या दिवसाचे महत्व ओळखून आपण काही विशेष आणि शास्त्रानुसार उपाय करणं देखील गरजेचं आहे, ज्याद्वारे आपल्या कुटुंबातील दोष दूर होईल आणि आपल्या कुंडलीतील जे काही वाईट दोष आहेत ते देखील दूर होतील. शुभफळ अधिक वेगाने मिळतील. आता मी तुम्हाला त्या विशेष उपायाबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात. हा उपाय केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला देखील विसरू नका. तर मंडळी, 29 जून सोमवार रोजी येणार आहे ही ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून अत्यंत फलदायी मानलं जातं. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपले नित्यकर्म उरकून घ्या आणि स्वच्छ पाण्याने स्नान करावं. स्नान करताना जर पाण्यामध्ये थोडं गंगाजल किंवा काळे तीळ टाकले तर अधिक शुभ मानलं जातं. स्नान झाल्यानंतर अत्यंत स्वच्छ आणि पवित्र वस्त्र परिधान करावेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळावं आणि शक्यतो पांढरे, पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावेत. त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता करून तिथे आसन टाकून शांत चितेने बसावे. या पवित्र दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे संपूर्ण मनाने आणि श्रद्धेने स्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देवघरामध्ये किंवा शक्य असल्यास जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गायीच्या शुद्ध तुपाचा किंवा उपलब्ध असलेल्या तिळाच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा. दिव्याच्या ज्योतत ही ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावी. दिवा लावल्यानंतर महादेवाच्या प्रतिमेसमोर किंवा पिंडीसमोर बसून डोळे बंद करून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा किंवा या अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप नक्की करा. हा मंत्र जप करताना तुमचे मन पूर्णपणे शांत आणि एकत्रता असावे. मनात कोणताही राग, द्वेष आणि संशय ठेवू नये. ते पूर्ण झाल्यानंतर मनातल्या मंडळींनो, तुमचा जप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही गुप्त इच्छा असेल, जे काही आर्थिक, कुटुंबिक किंवा शारीरिक अडचणी असतात, त्या सर्व अडचणी अत्यंत भावुक होऊन महादेवांसमोर व्यक्त करावेत आणि त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी दानधर्माला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे मंडळी. त्यामुळे तुमच्या ऐपतीप्रमाणे शक्य असल्यास दानधर्म करावं. त्यामुळे तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा गरिबांना, लोकांना काळे तीळ किंवा तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला काय दान करायचं आहे, गुळ, धान्य, वस्त्र, ताजे फळ दान करावेत. आवर्जून दान करा. असं केल्याने पितृदोष आणि ग्रहाची अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होत असते. असं म्हणलं जातं की यानंतर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कोणाशी वादविवाद करणं किंवा भांडणं करणं किंवा कोणाबद्दल कडू आणि वाईट बोलणं पूर्णपणे टाळा. अचानक जर कुणी गरजू व्यक्ती तुमच्या दारात आली किंवा कोणी मदतीची याचना केली तर त्या मंडळीला किंवा त्या संधीकडे किंवा त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. कारण कदाचित ईश्वराचा तुमची परीक्षा घेण्यासाठी तो रूपाने आला असू शकतो. या संपूर्ण काळात मनात फक्त आणि फक्त श्रद्धा, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचा विचारच ठेवावे. कारण सकारात्मक विचार सकारात्मक घटना आकर्षित करते. मंडळी, नेहमी लक्षात ठेवा की माणसाचे भाग्य बदलण्यासाठी खूप वर्षाची गरज नसते, तर कधी कधी एक दिवस किंवा एक आयुष्यातला एक छोटासा क्षणही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी पुरेसा असतो. प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी एक चांगला आणि सुवर्ण काळ सुरू होणार आहे, असा संदेश ही ज्येष्ठ पौर्णिमा तुमच्यासाठी घेऊन आले. परिस्थिती किती कठीण असली तरी देवाधिक देव महादेव आणि श्री स्वामी समर्थावर असलेली तुमची श्रद्धा कधीही ढळू देऊ नका. कारण ज्यांच्या पाठीवर ईश्वराचा हात असतो त्याला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर यातून काही चांगली प्रेरणा मिळू शकते.
मंडळी कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. त्यांनाही या पवित्र दिवसाचा लाभ घेता येईल. आणि हो मंडळी, अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक मार्गदर्शन शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला देखील दाबा, जेणेकरून येणारा सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. महादेवाची आणि स्वामींची अथंग कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहावं ही चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत